नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला बिनपाकाचे रव्याचे महिनाभर टिकणारे खुसखुशीत असे रव्याचे लाडू करून दाखवणार आहे। बिनपाकाचे लाडू करताना अनेकदा लाडू वळले जात नाही किंवा ते कचकच लागतात। त्यासाठी मी तुम्हाला खास ट्रिक सांगणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी पाऊण वाटी साजूक तूप घेतलं आहे। आता मी त्यामध्ये 3 वाटी बारीक रवा घालते आहे। रवा मंद गॅसवर चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे। रवा आता छान भाजला आहे, बघू शकता। रवा भाजण्यासाठी मला जवळपास 20 ते 25 मिनिटं लागले आहेत। थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मस्त खमंग असा वास सुटला आहे। 3 वाटी रव्यासाठी 2 वाटी पिठी साखर मी यामध्ये घालणार आहे। पिठी साखर मी चाळून घेतली आहे, त्यामुळे त्यामधल्या गाठी लाडूमध्ये येणार नाही। आता 2 चमचे विलायची पावडर आणि चवीपुरतं मीठ मी त्यामध्ये घालत आहे। विलायचीमध्ये साखर घालून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे। आता साखर आणि रवा एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया। रवा आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे। आता यावर झाकण ठेवून तसंच ठेवूया। आता अर्धा तास झालेला आहे। आता झाकण काढून घेऊया आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघू शकता, रवा थोडासा कोरडा वाटतो आहे, परंतु घाबरून जायचं काहीच कारण नाही। आपण त्यामध्ये थोडंसं तूप गरम करून टाकूया। आता मी त्यामध्ये 1 पळी गरम केलेलं तूप घालते आहे। खूप कोरडा रवा वाटत असेल तर थोडं थोडं तूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घेऊया। बघू शकता, तूप टाकल्यानंतर रव्याची छान मूठ वळत आहे। आता हा रवा आपण मिक्सरमध्ये थोडा थोडा करून बारीक करून घ्यायचा आहे, त्यामुळे रवा कचकच लागणार नाही। रवा मी थोडा थोडा करून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। सगळा रवा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघू शकता, लाडवाचं मिश्रण छान तयार झालं आहे। छान त्याची मूठ वळत आहे। आता याचे लाडू वळून घेऊया। आणि अजून एक खास ट्रिक, लाडू वळत नसतील तर 1 मिनिटभर गॅसवर गरम करून घ्या। गरम करून घेतल्यामुळं त्यातला ओलसरपणा वाढतो, त्यामुळे लाडू व्यवस्थित बांधले जातात। आता रव्याचं मिश्रण थोडं थोडं हातावर घेऊन त्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत। रव्याचे लाडू करायला खूपच सोपे आहेत। महिनाभर आरामशीर टिकतात। आपण त्यामध्ये एकही टिपका पाण्याचा वापरलेला नाही आहे, त्यामुळं लाडू खूप दिवस टिकतात। आता मी त्याला वरून 1 मनुका आणि पिस्ता लावून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मनुका, काजू किंवा पिस्त्याची काप यापैकी काहीही लावू शकता, त्यामुळे लाडू छान आकर्षक दिसतात। बघू शकता, छान लाडू दिसत आहे। आता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व लाडू करून घेणार आहे। सगळे लाडू मी तयार करून घेतलेले आहेत। सगळ्या ट्रिकसहित मी तुम्हाला लाडू कसे करायचे ते सांगितलेले आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने बिनपाकाचे रव्याचे लाडू नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।